नीट पेपरची परीक्षा मेडिकलच्या विद्यार्थ्यांची ही पूर्व परीक्षा अत्यंत महत्त्वाची असते. मात्र या पेपरफुटीचं कनेक्शन हे नाशिक आढळलेलं आहे आणि या पेपरफुटी प्रकरणात राजस्थान पोलिसांनी दिलेल्या टिप्सवरून नाशिक शहर पोलिसांनी इंदिरानगरमधून शुभम खैरनार याला ताब्यात घेतलेलं आहे. विशेष म्हणजे हा मेडिकल विद्यार्थ्यांचं काउन्सिलिंग करायचा तो BA-MS विद्यार्थी आहे. यासोबत महाराष्ट्रभरातून 2 जणांना ताब्यात घेतल्याची माहिती मिळत आहे. त्याचबरोबर देशभरातून 16 जणांना ताब्यात घेतलेले. या नीट प्रकरणामध्ये संशयित आरोपींची धरपकड केली जात आहे. या संदर्भात आम्ही नाशिक शहर पोलीस आयुक्तालयातील पोलीस उपायुक्त किरण कुमार चव्हाण यांच्याशी संवाद साधला असता ते म्हणाले की सकाळी राजस्थान पोलिसांमार्फत एका आरोपीला ताब्यात घेण्याविषयी विनंती आली होती. त्याप्रमाणे त्या आरोपीला ताब्यात घेण्यात आलेला आहे. अशी माहिती मिळते की ते नीट प्रकरणातील तो आरोपी आहे आणि या आरोपीला सध्या युनिट 2 क्राईम ब्रँचच्या पथकाने ताब्यात घेतलेला आहे. या आरोपीला ताब्यात घेण्यासाठी केंद्रीय तपास यंत्रणेचं पथक येणार आहे. तो पथक आल्यानंतर त्या आरोपीला त्यांच्या ताब्यात देण्यात येईल. सध्या या प्रकरणात एवढीच माहिती आहे की राजस्थान पोलिसांच्या विनंतीवरून या आरोपीला ताब्यात घेण्यात आलेला आहे आणि जेव्हा त्यांचं पथक येईल त्यानंतर या आरोपीला त्यांच्या ताब्यात देण्यात येणार आहे. आरोपीने त्याचा वेश बदललेला असल्यामुळे, केस कापलेले असल्यामुळे त्याला सुरुवातीला माहिती मिळत नव्हती. परंतु तांत्रिक कौशल्य आणि पोलिसांनी जिकिरीने तपास करून युनिट 2 क्राईम ब्रँचच्या पथकाने त्याला ताब्यात घेण्यात आलेला आहे आणि त्यांच्या ताब्यामध्ये आरोपीला देण्यात येणार आहे. पोलिसांनी अटक करू नये, पोलिसांना सुगावा लागू नये म्हणून संशयित आरोपी शुभम खैरनार याने केस कापून टाकले होते. त्यांनी पेहराव बदलला होता, तरीही तो पोलिसांच्या जाळ्यात अडकला. पोलिसांनी त्याला आता ताब्यात घेतलेले. काही तासांमध्येच आता CBI नाशिकमध्ये दाखल होणार असून या संशयित आरोपी शुभम खैरनार याला नाशिक शहर पोलीस CBIच्या ताब्यात देणार आहे. विशेष म्हणजे या शुभम खैरनारने नीट पेपर फुटी प्रकरणामध्ये संशयित आरोपी असल्याचं निष्पन्न झालेलं आहे. त्यांनी तब्बल 15 लाख रुपयांना हा पेपर विकल्याचंही समोर आलेलं असून त्यांनी सोशल मीडियावर हा पेपर व्हायरल केला असून या प्रकरणात आणखी नाशिकमध्ये कोण आरोपी आहेत का याचाही आता नाशिक शहर पोलिसांकडून शोध घेतला आहे. एकूणच या गुन्ह्याची व्याप्ती मोठ्या प्रमाणावर असल्यामुळे संशयित आरोपींचा सखोल तपास करून शोध घेतला जात आहे. कॅमेरामन भाऊसाहेब पवारसह सुशांत किरवे, माय महानगर, नाशिक.